जर तुमची पाईपलाईन फुटली असेल तर एकदा हे वापरून पहा. तर मित्रांनो काय प्रॉब्लेम झाला, इथं आपला पाईप फुटलाय आणि त्याच्यासाठी आपण ह्याचं नाव काय मला माहीत नाही, आय थिंक याला सर्व्हिस सँडल असं म्हणतात वाटतं. ठीक आहे, हे आणलंय. तर याचा उपयोग काय माहिती आहे का, हे बघा एक साईडनी जास्त पाईप बसतो 2.5 इंचीचा आहे या आणि एक साईडने कमी. तर याला ना शॅम्पूद्वारे फक्त मागं पुढे सारून यांनी जॉईंट क्लिअर होतो. जुन्या पद्धतीमध्ये काय व्हायचं माहिती आहे का, याचं जे कपलर भेटायचं 2.5 इंची किंवा 2 इंची तुमची कोणती पण पाईपलाईन असली तर त्याला कमीत कमी 5 फूट इकडे 5 फूट इकडे उकरावं लागत होतं आणि कोप करून दोन्हीचा जॉईंट बसवायचा. यामध्ये प्रॉब्लेम काय व्हायचा, आपला वेळ पण जात होता आणि काम पण जास्त पडत होतं. ठीक आहे, आणि त्यात एक वेळा लीक पण राहत होतं. पण आता काय झालं मार्केटमध्ये हे जे सर्व्हिस हँडल, आय थिंक सर्व्हिस हँडलच म्हणतात वाटतं. जर तुम्हाला नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे आल्यामुळं काय झालं माहिती आहे का, लिकेज काढणं पण एकदम सोपं काम झालं आहे. 2 मिनिटाच्या आत शॅम्पू लावायची, थोडासा पाईप कट करायचा आणि ह्याच्या फेस टू फेस मापाचा आणि शॅम्पू लावून फक्त मागं पुढे सारायचं. ऑटोमॅटिक पाईप पण फिट बसतो आणि लिकेज पण होत नाही. हे आहे काहीतरी 100-200 रुपयाला असेल किंवा थोडीफार कमी जास्त पण होऊ शकते. शेतकऱ्यांनी ना ह्या जे नवीन नवीन वस्तू यायला लागल्यात मार्केटमध्ये आता, त्याचा वापर करून बघावा एकदा तरी, मला असं वाटतं. कारण याच्यामुळे ना आपल्याला कामाचं टेन्शन पण जास्त होणार नाही आणि आपलं पाईप लिकेज पण होणार नाही किंवा दुसऱ्या गोष्टीला आपल्याला टाईम पण पुरतो. ठीक आहे, कारण पाईपलाईनचं लिकेज काढणं म्हणजे मला माहिती आहे 2-2 तास 3-3 तास लागतात, त्यावेळेस लिकेज निघतंय आणि आता पण टाइम जातो. पण याने ना कोप वगैरे करायची गरज नाही, दुसरा पाईप मोडण्याची भीती नाही ना, काही सुद्धा टेन्शन नाही. तर एकदा हे वापरून पहा आणि बसवलेला व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, इथं आपला पाईप फुटला होता आणि आपण हे सर्व्हिस हँडल वापरत आहेत. याच्याच आकारा एवढे पाईपाचे 2 तुकडे व्यवस्थित करून घ्यायचे दोन्ही साईडनी आणि मार्केटमध्ये हे दोन्ही सर्व्हिस हँडल अवेलेबल आहेत, तुम्ही कोणतं पण वापरू शकता. नंतर आपण याच्या एका साईडला सोल्युशन लावून घेऊन पाईपाच्या एका साईडला व्यवस्थित पॅक बसवणार आहेत. आता दुसऱ्या साईडला पण सोल्युशन लावायचं आणि एकदम व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये जसं दाखवले तसंच माग वाढायचा पाईप, फक्त ते ऑटोमॅटिक व्यवस्थित बसतो. आणि आता सर्व्हिस हँडलच्या दोन्ही साईडने सोल्युशन लावून घ्यायचं जेणेकरून काहीच लिकेज होणार नाही. आणि हे बघा, आपलं लिकेज काढणं किती सोपं आहे सर्व्हिस हँडलच्या माध्यमातून. तर चला आता यात पाणी चालू करून बघू. आणि तुम्ही बघू शकता यातून पाणी गळत नाही. आता संध्याकाळ झालेली आहे आणि तुम्हाला खोटं वाटू नये म्हणून मी आणखी एक दाखवतो. हीच ती पाईपलाईन आहे जिकडे कनेक्ट होऊन, हे बघा इथं ना आपल्या रानातलं स्प्रिंकलर चालू आहे. तर दिसतंय का नाही माहीत नाही, आवाज तर येतच असेल. हे बघा पाण्याचा आलाय जवळ, तर नाही आय थिंक. हे बघा दिसलं ना, हीच ती पाईपलाईन नाही, त्या साईडला आपल्या कोट्यामध्ये लीक झालं. तर तुम्ही बघितलं, एवढं सोपं आहे लिकेज काढणं. ठीक आहे, तर तुम्ही पण या गोष्टीचा म्हणजे सर्व्हिस हँडलचा वापर करा आणि तुमच्या कामाला थोडीशी हेल्प होईल आणि काम लवकर होईल, लिकेज पण लवकर निघेल आणि तुमचा वेळ पण वाचेल.